महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकमधील इंदिरा गांधी वसाहत परिसरात बुधवारी रात्री दगडफेक करून चारचाकी वाहनांच्या काचा फोडणाऱ्या संशयित आरोपी नितीन दांडेकर वय 24 राहणार इंदिरानगर वसाहत क्रमांक 1 याला पोलिसांनी अटक केली आहे। शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी त्याची घटनास्थळीच धिंड काढत कारवाई केली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून नितीन दांडेकर याने परिसरातील उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली। या घटनेत 2 चारचाकी वाहनांचे नुकसान झाले। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अटक केली। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर व त्यांच्या पथकाने आरोपीला इंदिरानगर वसाहत क्रमांक 1 परिसरात ज्या ठिकाणी त्याने वाहनांची तोडफोड केली होती त्या ठिकाणी नेऊन त्याची धिंड काढली। या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।